21 फेब्रुवारीला नांदगावपेठ येथील ड्रीमलँडमधील ARN असोसिएट या ऑनलाईन परीक्षा केंद्रावर मृद व जलसंधारण विभागाच्या पेपर फुटी प्रकरण चांगलेच गाजले होते। यावर परीक्षार्थ्यांनी चांगलाच रोष व्यक्त केला होता। तर राजकीय पदाधिकाऱ्यांनी सुद्धा परीक्षा केंद्र व्यवस्थापक मंडळ विरोधात संताप व्यक्त केला होता। एका परीक्षार्थ्याला नक्कलच्या माध्यमातून प्रश्नांची उत्तरे लिहून दिल्याने प्रकरण समोर आले होते। परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांनी केलेल्या गोंधळानंतर ARN असोसिएटचे व्यवस्थापक मयूर बडगुजर यांनी या प्रकरणी नांदगावपेठ पोलिसात फिर्याद दाखल केल्यानंतर यश कावरे याला अटक करण्यात आली होती। आता मात्र पुन्हा चौकशीत तक्रार देणारा व्यवस्थापक मयूर बडगुजर याला पोलिसांनी ताब्यात घेतल्याने या पेपरफुटी प्रकरणाला वेगळेच वळण आले आहे। पोलिसांनी बडगुजरसह इतर 7 युवकांना ताब्यात घेतले आहे। अमरावती शहरातील ड्रीमलँड येथील ऑनलाईन परीक्षा केंद्रात पेपरफुटी प्रकरण 21 फेब्रुवारीला चांगलेच गाजले होते। 21 फेब्रुवारीला नांदगावपेठ येथील ड्रीमलँडमधील ARN असोसिएट या ऑनलाईन परीक्षा केंद्रावर मृद व जलसंधारण विभागाच्या पेपर केंद्रात एका विद्यार्थ्याला त्याच्या हॉल तिकीटवर उत्तरे लिहून दिल्याने या जलसंधारण विभागाच्या अधिकारीवर आरोप करण्यात आला होता। शेवटी राजकीय पदाधिकारी आणि विद्यार्थ्यांनी आक्षेप घेतल्याने अखेर परीक्षा केंद्राचा व्यवस्थापक फिर्यादी मयूर बडगुजर याने नांदगावपेठ पोलीस स्टेशन येथे तक्रार केली होती। आता मात्र पोलिसांनी केलेल्या चौकशीत अफलातून माहिती समोर आल्याने पोलिसांनी याच प्रकरणातील तक्रार करणारा एकमेव फिर्यादी व ARN असोसिएट या परीक्षा केंद्राचा व्यवस्थापक असलेल्या मयूर बडगुजर याला ताब्यात घेतल्याने या पेपरफुटी प्रकरणाला नवीन वळण मिळाले आहे। यात बडगुजरसह 7 आरोपींना नांदगावपेठ पोलिसांनी अटक केली आहे। आता या पेपरफुटी प्रकरणात आरोपींची संख्या 10 झाली आहे। या प्रकरणानंतर नांदगावपेठचे ठाणेदार हनुमंत डोपेवाड व गुन्हे शाखेच्या वतीने गुप्त आणि सखोल चौकशी पद्धतीने प्रकरण हाताळत आहे। पोलिसांनी या प्रकरणात 26 फेब्रुवारीला राहुल लिंगोटसह किशोर डोंगरे या दलालांना अटक केली, तर बुधवारी रात्री पुन्हा मुख्य फिर्यादी असलेला मयूर रवींद्र बडगुजर वय वर्ष 33 राहणारा झेंडा चौक राजापेठ, स्वप्नील राहुल साळुंके वय वर्ष 32 राहणार दत्तकृपा कॉलनी मार्डी रोड, प्रतीक जुगल किशोर राठी वय वर्ष 30 राहणार साईनगर, संगमेश्वर नामदेव सरकाडे वय वर्ष 25 राहणार किशोरनगर भगतसिंग चौक, विद्देश विनोद काळबांडे वय वर्ष 25 राहणार गोपालनगर, रोहन जयप्रकाश अडसड वय वर्ष 36 राहणार दत्तकृपा कॉलनी मार्डी रोड, शंतनू सुनील बर्वे वय वर्ष 20 राहणार डवरगाव या 7 आरोपींना अटक करण्यात आली। पेपरफुटीच्या प्रकरणानंतर पोलिसांनी आतापर्यंत एकूण 10 आरोपी ताब्यात घेतले आहेत। मात्र अद्यापपर्यंत या प्रकरणातील मुख्य मास्टरमाइंड आरोपी कोण याचा अद्याप शोध लागू शकला नाही। यासोबतच कॉपी देणारा आरोपी अधिकारी प्रशांत आवंदकर अजूनही पोलिसांच्या हाती लागला नाही, हे विशेष।